नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की बरेच जण खूप स्वामी सेवा करतात, खूप पारायण करतात, गुरुचरित्राचे, स्वामी चरित्र सारामृताचे किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करतात, श्री स्वामी समर्थ जप करतात, 11 माळी. ह्या ज्या स्वामींच्या बऱ्याच सेवा आहेत, त्या खूप सेवा करून पण त्या लोकांना स्वामी पावत नाहीत. तर असे कोणते लोक आहेत, की ज्यांना स्वामी पावत नाहीत किंवा त्यांची प्रचिती दाखवत नाहीत, स्वामी कधी साथ देत नाहीत? तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण खूप स्वामी सेवा करतो किंवा खूप देवदेव करतो, तरी पण आपल्या ज्या गोष्टी आहेत, काय मनातील काही इच्छा आहेत, त्या मनासारख्या होत नाहीत. खूप लोकांकडे भरपूर पैसा आहे, तरी पण ज्या घरात पैसा आहे, त्या घरात सुख नाही आणि ज्या घरात सुख आहे, समाधान आहे, त्या घरात भरपूर पैसा नाही. असं कोणीच नाही, की तो कायम सुखी आणि समाधानी आहे. अडचणी, संकटे हे सगळ्यांच्या आयुष्यात येतच असतात. तर त्या संकटांना, अडचणींना कसे मात करायचे, कसे सामोरे जायचे? तर काय होतं, बरेच लोकं स्वामी सेवा करून पण त्यांना स्वामी पावत नाहीत. तर मग सगळ्यात अगोदर जी लोकं म्हणजे ज्या लोकांना स्वामी पावत नाहीत, त्या लोकांमध्ये मग काही लोकांना सवय असते, की इतरांबद्दल वाईट बोलायचं, सतत इतरांना नाव ठेवायचं, इतरांचं वाईट व्हावं अशी मनात सतत विचार करत असतात. ह्या अशा लोकांना स्वामी पावत नाहीत. कारण स्वामी म्हणतात, की ज्यावेळेस तुम्ही इतरांचा चांगला विचार कराल, त्यावेळेस सगळ्यात अगोदर मग तुमचं चांगलं होतं. त्यामुळे मग सतत इतरांचा वाईट विचार करणाऱ्या लोकांना स्वामी कधीच पावत नाहीत किंवा त्यांचं वाईट होऊ दे असं म्हणणाऱ्या लोकांना स्वामी पावत नाहीत. कारण स्वामींची शिकवणच अशी आहे, की आपण सगळे एक आहोत. त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे ह्या विचाराने जगलं पाहिजे आयुष्य. त्यामुळे मग ह्या अशा लोकांना स्वामी पावत नाहीत. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे, की आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी मुलं मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, की जे आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाहीत, त्यांना त्रास देतात, उलट बोलतात किंवा त्यांचा सतत अपमान करतात आणि मग सतत स्वामी सेवा करायची, देवदेव करायचं, स्वामींचे पारायणं करायची, स्वामी जप करायचा. मग स्वामी काय म्हणतात, की तुम्ही एक वेळा देवाच्या पाया पडू नका, पण तुमच्या आई-वडिलांच्या दररोज पाया पडा. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला जग बघण्यासाठी भेटलं. तर तुम्ही त्यांना अगोदर तुमचा देव माना आणि मग त्यानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या मनात जागा द्या. कारण देवाच्या अगोदर आई-वडील आपले गुरु असतात. त्यामुळे आई-वडिलांनाच तुम्ही पहिला देव माना. त्यानंतर तुम्ही मग आमची पूजा करा. असं स्वामींचं म्हणणं असतं, की तुम्ही सतत आई-वडिलांना वाईट बोलता, त्यांचा अपमान करता, त्यांना किंमत देत नाही आणि मग तुम्ही देव करता. मग ह्या अशा लोकांना स्वामी पावत नाहीत. आणि स्वामी कधीच त्यांची प्रचिती देत नाहीत. कारण आई-वडिलांच्या डोळ्यातून पाणी जाणं किंवा त्यांना वाईट बोलणं हे स्वामींना कधीच आवडत नाही. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे, की काय होतं, आपण बऱ्याच वेळा बाहेर वगैरे जातो किंवा आपल्या घरी पण असे बरेच मागणारे वगैरे लोकं येतात. तर मग त्यांनी पैसे वगैरे मागितले तर नसतील पैसे तर नका देऊ. पण तुमच्याकडे जर काय खायला असेल, चपाती किंवा भाजी-भाकरी काय असेल तर ते तुम्ही द्या. पण त्यांना असं उलट-सुलट बोलून, शिव्या घालून असं त्यांना असं रिकाम्या हाताने पाठवू नका. पैसे नसतील तुमच्याकडे तर काही पण असेल पदार्थ खायला तर तुम्ही काही पण द्या त्यांना. पण असं रिकामं पाठवू नका, त्यांचा अपमान करू नका किंवा दारात येणारा प्रत्येक व्यक्ती हा कधी मग देवाचं रूप घेऊन येतील सांगता येत नाही. त्यामुळे स्वामी म्हणतात, की जे तुम्हाला गरीब लोकं वगैरे दिसतात त्यांची मदत करा किंवा त्यांना वाईट बोलू नका किंवा तुमच्याकडे असेल तरी तुम्ही त्यांना खायला न देणे, ह्या गोष्टी करू नका, असे स्वामी म्हणतात. त्यामुळे मग ह्या जर तुम्ही गोष्टी केलात आणि मग बाहेर तुम्ही गरीब लोकांना वाईट बोलणं किंवा त्यांना खायला न देणं आणि मग घरी आल्यानंतर देवपूजा करणं, देवदेव करणं किंवा पारायणं करणं, ह्या गोष्टी जर केल्या तुम्ही, तर मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण स्वामी म्हणतात, की तुम्ही माझ्यात देव शोधण्यापेक्षा तुम्ही माणसामध्ये देव आणि मग जे पण तुमच्या घरी कोणी येतील किंवा गरीब रस्त्यात वगैरे दिसतील, त्यांना मग तुमच्याकडे नसतील पैसे, तर पैसे नका देऊ. पण तुमच्याकडे काही जरी खायला असेल, तर तुम्ही खायला द्या त्यांना. तर मग तरच मग स्वामी ह्या अशा लोकांना पावतात.
आणि मग अजून एक गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच पुरुषांना म्हणा, घरातील आईला किंमत न देणे, वडिलांना किंमत न देणे, सतत त्यांना वाईट बोलणे आणि बऱ्याच पुरुषांना अशी सवय असते, की घरात आपली बायको असेल, तर आपल्या बायकोला सतत घालून पाडून बोलणे किंवा शिव्या वगैरे देणे. तर ह्या ह्या गोष्टी जर तुमच्या घरात सतत होत असतील, सतत सतत घरात भांडणे होत असतील, वाद होत असतील आणि मग तुम्ही इतर वेळी बायकोला बोलत असाल आणि आई-वडिलांना अपमान करत असाल आणि मग तुम्ही नंतर मग स्वामींची सेवा करत असाल किंवा स्वामींची पूजा करत असाल, स्वामींना पाहिजे तसे गोड पदार्थ किंवा फूल वगैरे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणत असाल, तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण स्वामी म्हणतात, स्त्रीचा सन्मान करा, आईला मान द्या, तरच मग तुमच्या घरात प्रगती होऊ शकते. तरच तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहते. आर्थिक अडचणी येत नाहीत. घरातील स्त्रियांचा अपमान करणाऱ्या घरात कधीच लक्ष्मी टिकून राहत नाही. जी माणसं घरात आपल्या आईला आणि बायकोला किंमत देतात, त्यांचा अपमान करत नाहीत, त्या लोकांच्या घरातच सतत कायम लक्ष्मी राहते आणि स्वामी पण त्या लोकांच्या पाठीशी असतात. त्यामुळं मग ही जी ह्या सगळ्या अशा अशा लोकांना स्वामी कधीच पावत नाहीत. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या ज्या चुका करत असाल, तर त्या चुका आत्ताच बंद करा. कारण तुम्ही कितीही स्वामी, स्वामी केलात, कितीही स्वामींचं जप केलात, नामस्मरण केलात किंवा पारायण केलात, तरी त्याचा काहीच तुम्हाला उपयोग होणार नाही. सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येणार, घरात कटकट होणार, वाद होणार. त्यामुळे मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्या घरी असतील चालू, तर त्या बंद करा. तरच स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतात. स्वामी कायम सगळ्यांना सांगतात, की तुम्ही माझी पूजा कमी करा किंवा देव कमी करा, पण तुम्ही माणसांसोबत देवासारखे वागा. त्यामुळं मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल तर त्या सवयी बंद करा. तरच तुमच्या घरी प्रगती होऊ शकते.